28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। साल्हेर परिसरातील या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या बंधाऱ्यांची सद्यस्थिती खरोखरच चिंतेचा विषय आहे। तुम्ही मांडलेली समस्या ही केवळ पाणी साठवणुकीची नसून ती या भागातील आदिवासी गावांसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनली आहे। सुमारे 100-125 वर्षांपूर्वी बांधलेले हे बंधारे त्या काळच्या उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत। मात्र गेल्या 3-4 दशकांपासून झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांची अवस्था खालीलप्रमाणे झाली आहे। सद्यस्थिती आणि समस्या: गाळाचे संचयन सेडिमेंटेशन 30-35 वर्षांपासून सातत्याने डोंगरावरून वाहून आलेली माती आणि गाळ साचल्यामुळे बंधाऱ्यांची खोली आता संपुष्टात आली आहे। परिणामी हे बंधारे आता सपाट जमिनीसारखे दिसत आहेत। पाणी साठवणुकीचा अभाव: बंधारे पूर्ण भरलेले असूनही त्यात केवळ 1-2 फूटच पाणी मावते, जे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटून जाते। यामुळे महारदर, तुपविहीरपाडा, साल्हेर, भाटंबा, पायरपाडा, विकारसोंडा आणि बंधारपाडा या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे। गळती आणि पडझड: 1890-1900 च्या सुमारास बांधलेल्या या जुन्या दगडी बांधकामांना आता अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत, ज्यामुळे साठलेले थोडेफार पाणीही झिरपून जाते। यावर काय उपाययोजना करता येतील? या बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे। 1. गाळ काढणे डिसल्टिंग लोकसहभागातून किंवा शासकीय निधीतून, उदाहरण जलयुक्त शिवार किंवा गाळमुक्त धरण योजना। या बंधाऱ्यांमधील गाळ काढणे हा सर्वात प्राथमिक उपाय आहे। हा गाळ सुपीक असल्याने तो शेतकरी आपल्या शेतातही नेऊ शकतात। 2. दुरुस्ती आणि मजबूतीकरण ब्रिटिशकालीन किंवा त्याही आधीच्या या बांधकामांना पिचिंग आणि ग्राउटिंग करून गळती थांबवणे आवश्यक आहे। 3. पाणी अडवा पाणी जिरवा साल्हेर किल्ल्याच्या उतारावरून येणारे पाणी थेट बंधाऱ्यात न येता वाटेत छोटे ट्रेंचर्स खोदले तर गाळ बंधाऱ्यात येण्याचे प्रमाण कमी होईल। पुनरुज्जीवनाचे फायदे: भूजल पातळीत वाढ: बंधारे पुन्हा कार्यान्वित झाल्यास परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल। पशुधनासाठी सोय: या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होईल। पर्यटनाला चालना: साल्हेर किल्ला बघायला येणाऱ्या पर्यटकांनाही या बंधाऱ्यांच्या सुशोभीकरणामुळे फायदा होईल, ज्यामुळे स्थानिक रोजगार वाढू शकतो। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी एकत्रितपणे लघुपाट बंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे आहे। साल्हेरसारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परिसरात हे जलस्रोत जिवंत होणे ही काळाची गरज आहे। संवाददाता अशोक शिंदेची रिपोर्ट।